नमस्कार श्रोते हो, मी उज्ज्वला सबनवीस आमच्या अर्थगर्भ पॉडकास्टवर तुमचं स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला माझा स्वानुभव सांगणार आहे. या व्हॉट्सअपनी कसे लोकांवर परिणाम झाले आहे, विक्रेत्यांवर पण परिणाम झाले आहे याचा एक अनुभव. भाजीवाली. त्या दिवशी मी माझ्या नेहमीच्या भाजीवालीकडे गेले. भाज्या बघत होते. हिच्याकडे ताजी भाजी असते आणि भाजीवाली जरा बडबडीन सुणसुणीत आहे. कोणती भाजी घ्यावी या विचारात मी त्या भाजीच्या ढिगाऱ्याकडे नुसतीच बघत उभी होते. भेंडी घेऊन जा मॅडम, गुडघ्यासाठी लई चांगली असते बघा. मी म्हटलं हो का, तुला बरं माहीत आहे हे? अहो मॅडम, नवीन मोबाईल घेतला, त्यात व्हॉट्सॲप आहे, त्यावर समजा कळतं. मेसेज येतात ना रोज, हे खा ते खा, कशात काय हाय, मी वाचते रोज, ती अभिमानाने म्हणाली. आणि पुढचे 5 मिनिट कोणत्या भाजीत काय असतं याचा तिने पाढाच वाचला. भोपळा कसा हार्टला चांगला, बीट्समध्ये भरपूर हिमोग्लोबिन, विटॅमिन असतं आणि ते केव्हा खावं हेही सांगून तिने माझ्या ज्ञानात भर घातली. मी अवाक होऊन तिच्याकडे बघतच राहिल्या. ही कोणी आहारतज्ञ बोलत होती की भाजीवाली? क्रांती क्रांती म्हणतात ती हीच का? या मोबाईलमुळे सगळं जगच पालटून गेलंय. सगळेजण प्रत्येकच विषयावर अधिकारवाणीने बोलायला लागले. मी तिच्याकडून मग विविध घटकयुक्त भाज्या घेतल्या आणि ज्ञान पण घेतले. आता मला काही सामान घ्यायचे होते म्हणून मी दुकानात शिरले. सामान घेत असताना माझे समोर लक्ष गेलं. तिथे काही वस्तू ओळीने मांडल्या होत्या. प्रत्येकावर लेबल होतं. काळे जिरे 50 ग्रॅम वगैरे असं काय काय लिहिलं होतं. मी कुतूहलाने दुकानदाराला विचारलं, काय आहे असं हे ओळीत ठेवलेलं? त्याने माझ्याकडे कीव येऊन पाहिलं. त्याला माझ्या अज्ञानाची बहुतेक कीव आली असावी, कारण तो पटकन म्हणाला, मॅडम व्हॉट्सॲपवर मेसेज फिरतोय ना, या 3 गोष्टी प्रमाणात खा आणि हाडं मजबूत करा. अजून बरेच फायदे आहेत त्याचे. लोक सारखे मागतात. मग मी असं वेगवेगळं बांधूनच ठेवलंय. हो का? बाप रे, इथेही मला आता व्हॉट्सॲप डॉक्टर भेटणार बहुतेक. आणि मग तो सुरूच झाला, अळशी खा, मेथी खायला पाहिजे वगैरे वगैरे. श्रोते हो, आज माझा ज्ञानवर्धक दिवस होता. या व्हॉट्सॲपमुळे कोणत्या धान्याला चलती येईल हे सांगता येत नाही. पूर्वीचे लोक ओरडून सांगत होते, जवस खा, तेल शेंगदाण्याचं याच्यावरचं खा, पण कोणी मनावर घेत नव्हतं. आता याच गोष्टींना महत्त्व प्राप्त झालंय. चांगलंय, कशा का निमित्ताने लोक निरोगी राहतील हेही नसे थोडके, असा एक विश्वव्यापक विचार करत मी बाहेर पडले. घरी जाता जाता फुलवाल्याकडे गेले. तिथे अनेक फुले तर होतीच, पण एकेरी जास्वंदाच्या फुलाचा एक मोठा ढीग वेगळा ठेवला होता. मी विचारलंच, इतके जास्वंद? आता एवढ्यात तर गणपती पण नाही. तो दुकानदार एकदम उत्साहानेच सांगायला लागला, अहो मॅडम, एकेरी जास्वंदाला खूप मागणी वाढली आहे. तो व्हॉट्सॲपवरचा मेसेज. अरे देवा, पुन्हा एकदा व्हॉट्सॲप. मला आता गरगरायला लागलं. सामान नको पण मेसेज आवरा असं मला झालं. मी आपली हे फुलं द्या ते फुलं द्या असं म्हणतच होते. तो उत्साहात होता. त्याचे माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हते. त्याला माझ्या ज्ञानात भर घालायचीच होती. या जास्वंदाच्या फुलाचं तेल केसासाठी खूप चांगलं असतं मॅडम. मी पण वाचलाय तो मेसेज. लोक खूप मागतात ही फुलं. मग काय, आणली. तेल कसं करायचं हेही मी पाहिलं यूट्यूबवर.